अयोध्येमध्ये भाविकांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली। अयोध्येत आलेल्या भाविक उपाशीपोटी जाऊ नये म्हणून ट्रस्टकडून खबरदारी घेण्यात येते। जवळपास 20 लाख पत्रावळी झाली असून अयोध्येमध्ये दाखल कारसेवकपुरममध्ये भाविकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे। अयोध्येमध्ये आणखी 40 ते 42 ठिकाणी जेवणाची सोय करण्यात येणार आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। रामलल्लांच्या अयोध्येनगरीमध्ये आलेला प्रत्येक भाविक हा जेवून गेला पाहिजे, तो उपाशी पोटीतून माघारी गेला नाही पाहिजे। याच भावनेतून जो आहे तो अयोध्या नगरीमध्ये लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ती केली जाते। रोजच्या दिवशी सुमारे अनेक जण भाविक जे आहेत ते याच कारसेवापुरममध्ये सध्या या अन्न सेवेचा लाभ घेत आहेत। खरं तर 22 तारखेनंतर सुमारे 40 ते 42 ठिकाणी अशाच प्रकारचा अन्नदानाचा कार्यक्रम जो आहे तो श्रीराम मंडळ ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर जवळपास 20 लाख पत्रावळ्या ज्या आहेत त्या या अयोध्या नगरीमध्ये आलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर 22 तारखेनंतर जे आहेत ते मोठ्या संख्येने अनेक भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने येण्याची शक्यता या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आहे आणि त्याच्या दृष्टीने हे सगळं नियोजन केलेलं पाहायला मिळत आहे। आपण जर या बाजूला पाहिलं तर जवळपास पत्रावळ्यांचा ढीग जो आहे तो पाहायला मिळतोय आणि अशाच प्रकारे 20 ते 22 लाख जणांच्या जेवणाची व्यवस्था येत्या काही काळामध्ये केली जाणार आहे। यासाठी 20 लाख पत्रावळ्या सध्या आलेल्या पाहायला मिळत आहेत। भगवान राम लला का ये धाम है और इस अयोध्या धाम में आज से नहीं, ये सनातन से चला आ रहा है, लेकिन राम जन्मभूमि आंदोलन से राम भक्तों के अंदर एक विशेष जोश और विशेष उत्साह बना और जो आज राम जन्मभूमि की लड़ाई है उस लड़ाई की पूर्णाहुति हो रही है और उसमें एक अपार आनंद हो रहा है सबको। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।